सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार। आपण गेल्या तासाला समासाचे मुख्य 4 प्रकार अवयवी भाव, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास हे 4 प्रकार आपण पाहत होतो। त्यामधला अवयवी भाव समास आपण पाहिलेला होता। पहिल्या शब्दाला महत्त्व या प्रकारामध्ये आहे, त्याचा वापर आपण क्रियापदासारखा क्रियाविशेषणासारखा केला जातो हे आपण पाहिलं। काही उदाहरण पाहिले होते, अजन्म, जन्मापासून, विग्रह, दुष्काळ, मानधन हे उदाहरण पाहिलेले होते। त्यानंतर तत्पुरुष समास आपण पाहत होतो, याची व्याख्या देखील आपण पाहिली होती। तत्पुरुष समासामध्ये दोन शब्दांमधला दुसरा जो शब्द आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तिथे विभक्ती प्रत्यय ते शब्दाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय घालावा लागतो, त्यालाच काय म्हणायचं, तत्पुरुष समास असं म्हणायचं। केवळ समासाचे आहेत 3 प्रकार, ते 3 प्रकारापेक्षा मुख्य प्रकार लक्षात ठेवा। तुम्हाला आणखी एक विसरून राहायचं, टेस्ट जी केलेली आहे याच्यावरची थोडं प्रत्येक वेळेसपेक्षा वेगळी आहे। वेगळी म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला पूर्वी कसे असायचे 4 पर्याय दिलेले असायचे। 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं होता। आता 16 प्रश्न असे दिलेले आहेत, क्लिक करायचे आणि वरचे 9 प्रश्न तो शब्द जो तुम्हाला दिलेला आहे तो शब्द पाहायचा, पाहून कुठला प्रकार आहे ते त्या ठिकाणी ओळखायचं। लक्षात येते का पहा, तिथं टाईप करायचं आहे तुम्हाला। आता समजा उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता मूकचंद्रमा या शब्दाचे समास ओळखा, असा प्रश्न तुम्हाला आला। आता मूकचंद्रमा मुख्य प्रकार कोणता आहे, तत्पुरुष, उपप्रकार कर्मधारय आहे, पण मुख्य प्रकार तत्पुरुष समास आहे। मग तिथं उत्तरामध्ये तुम्हाला तत्पुरुष समास असं टाईप करावं लागेल। पर्याय तिथे दिलेले नाहीत। बोर्डाला जे 2 मार्काचा समास तुम्हाला विचारला जाणार त्याच्यामध्ये एकाला 4 पर्याय दिलेले असणार आणि दुसऱ्याला शब्द दिलेला असणार आणि त्याचा प्रकार ओळखा असं 2 शब्द असतात आणि म्हणून तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे। टाईप केलं तरच तुमचं उत्तर बरोबर असेल तर उत्तर बरोबर येईल। पूर्ण आता फक्त तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष असं लिहायचं नाही, तत्पुरुष समास असं पूर्ण लिहायचं तरच तुमचं उत्तर बरोबर येतं। फक्त तत्पुरुष लिहिलास किंवा अवयवी भाव समास असं लिहायचं, अवयवी भाव फक्त लिहिलात आणि समास लिहिला नाही तरी उत्तर तुमचं चुकीचं धरलं। तिथं कॅम्प्युटरला काय शब्द बरोबर आले तरच त्यांनी मार्क देणार, अन्यथा देत नाही। म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला 9 प्रश्न आता तसे सोडायचे आहेत। लक्षात येते का सगळ्यांच्या टेस्टमध्ये केलेला बदल? हो सर। कारण परीक्षा देखील तुमची पुढची, कारण गेल्या वेळेस तुम्ही जो पराक्रम केलेला आहे एकच सोडवायचं, पटपट सोडवायचं, उत्तर घ्यायचं, उत्तर घेऊन लगेच दुसरी टेस्ट सोडवायची आपलं नाव टाकून, असं जे चलाकपणा केलेला आहात त्याला असंही पर्याय आहे की तिथं फक्त तुम्हाला मार्कच येतील, उत्तर येणार नाहीत, असाही पर्याय तिथे आहे। म्हणून तुम्ही स्वतः टाईप करून त्या समासाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, हा बदल झालेला आहे। आता लवकर आपण संपूया। तत्पुरुष समास आपण पाहिलं, विभक्ती प्रत्यय कोणकोणते आहेत ते तुम्हाला कंसामध्ये
स्क्रीन समोर दिसत असेल, दिलेला आहे. स ला ना ते ने ई शे नी हु न चा ची चे चा त ई आ नो पासून साठी तील हे जवळजवळ हे शब्द सगळे विभक्ती प्रत्यय आहेत. आणि हे विभक्ती प्रत्यय ह्या तत्पुरुष समासामध्ये त्या शब्दाचा विग्रह करत असताना त्या ठिकाणी वापरलेले असतात. आता तत्पुरुष समासाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे पहा, की सामासिक शब्दातील पहिले पद हे नाम असते किंवा विशेषण असते. नाम किंवा विशेषण असते. सामासिक शब्दातील पहिले पद, पहिला शब्द जो आहे तो एकतरी नाम असेल किंवा विशेषण असेल. आणि त्या शब्दाचा विग्रह करताना प्रथमा सोडून, प्रथमा व संबोधन सोडून, हे तुम्ही म्हणजे ह्याच्यातलं प्रथमा म्हणलं की प्रत्यय नाही आणि संबोधन म्हणजे नो आहे पहा, फक्त नो एक संबोधनला आहे. नो हा शब्द त्या ठिकाणी येणार नाही. तो विभक्ती प्रत्यय तत्पुरुष समास गणला जातो. लक्षात येते का पहा, प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ करणा या शब्दयोगी अवयवाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या बरं का इथं, करणाऱ्या शब्दयोगी अवयवाचा लोप शब्द करणाऱ्या शब्दयोगी अवयवाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्याला तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणायचं. 2 उदाहरणं दिलेली आहेत. लोकप्रिय, लोकांना प्रिय, ना हा शब्द आला बा. आता समजा तुम्हाला परीक्षेमध्ये लोकप्रिय हा शब्द आला, तर हा उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. परीक्षेमध्ये मुख्यच प्रकार तुम्हाला विचारले जाणार, मग तुम्ही त्याचं उत्तर काय लिहिणार सांगा? लोकप्रिय हा शब्द तुम्हाला विचारला गेला परीक्षेमध्ये, मग त्याचा समासाचा प्रकार कोणता सांगणार तुम्ही? ऐकू येते ना सगळ्यांना? अव्ययी भाव समास. हो सर. अवयवी भाव समास. कोणता समास शिकतो आहोत आपण? तत्पुरुष मग तत्पुरुष समास. पहिला समास जो आहे तो अवयवी भाव आहे, दुसरा समास जो आहे तत्पुरुष समास आहे. पण इथं लोकप्रिय हा शब्द विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येतो. पण परीक्षेमध्ये तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास पर्यायच नाही. कोणता पर्याय असेल तिथं? तत्पुरुष समास. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, नाहीतर काय उपयोग नाही. तिथं उपप्रकार परीक्षेला येणार नाहीत, म्हणून मुख्य प्रकार येतील. जरी तिन्ही प्रकारामधला शब्द आला तरीही तत्पुरुष समासाच्या 3 उपप्रकारापैकी जरी शब्द आला तर तुम्हाला तत्पुरुष समास असंच लिहायचं आहे. लोकप्रिय या शब्दाचं विश्लेषण किंवा विग्रह लोकांना प्रिय असं होतं. दुसरा शब्द एक दिलेला आहे घर मालक, घराचा मालक असा त्या शब्दाचा विग्रह होतो. तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास लक्षात आला. पहिला शब्द त्यांनी म्हटलेला आहे नाम किंवा विशेषण असेल याच्यामध्ये, आणि ते शब्द त्या ठिकाणी येतील. आता विभक्ती तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार जो आहे कर्मधारेय समास.
कर्मधारेय तत्पुरुष समास लक्षात राहत नसेल तर तिथं नोंद करून घ्या. कर्मधारेय तत्पुरुष समास तत्पुरुष समासाचा उपप्रकाराचा दुसरा प्रकार आहे. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत. पहिला विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारेय तत्पुरुष समास आणि तिसरा द्विगु समास. तिसरा जो आहे द्विगु समास आहे. हे 3 तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत. आता काही शब्द तिथं घालून दिलेले आहेत पहा. कर्मधारयमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्ही तक्त्यामध्ये पाहिलं असाल की इथे तुम्हाला विभक्ती कुठलाही असणार नाही शब्द. आता दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत. मुख वेगळं आहे आणि चंद्रमा वेगळं आहे. आता दोन्ही पदे एकाच विभक्तीत. आता मुख चंद्रमा म्हणजे जिचं मुख चंद्रासारखं आहे, मुख चंद्रमा. मग मुख वेगळं आहे, चंद्र वेगळा आहे. आता कधी दुसरा प्रकार काय दिले बघा, त्यात कधी पूर्वपद पहिले पद विशेषण असते. आता उदाहरण दिलेलं आहे कृष्ण विवर. तिसरं पहा, कधी उत्तर पद विशेषण असते, घन निळ. निळ हे काय आहे, विशेषण आहे. कधी दोन्ही पदे विशेषण असतात, श्याम सुंदर. कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरं पद उपमान असतं, कमल नयन म्हणजे कमलासारखे नयन, नरसिंह. किंवा 6वं, कधी दोन्ही पदे एकरूप असतात, विद्याधन. आपण विद्याधन एकच, पण विद्या वेगळा आहे, धन आहे. धन हेच विद्या असं मानलं जातं. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय असं म्हणतात. बाकीचं काही लक्षात ठेवू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रथमा विभक्तीत हे शब्द असतात. मध्ये कुठलाही शब्द त्या ठिकाणी येत नाही, दोघांनाही अर्थ असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. असा शब्द तुम्हाला उपप्रकार करायची गरज नाही. उपप्रकार समजा उद्या कलेक्टरच्या परीक्षेला वगैरे बसलात तर तेव्हा त्याचा अभ्यास करा. MPSCला UPSCला बसलात तेव्हा त्याचा अभ्यास करा. 12वीसाठी फक्त मुख्य प्रकार लक्षात ठेवा. यातला कुठलाही शब्द आला तर तुम्हाला तत्पुरुष समास असंच उत्तर लिहायचं आहे. आता यातला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्विगु समास. तत्पुरुष समासाचे 3 प्रकार लक्षात ठेवा. पहिला समास विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारेय तत्पुरुष समास आणि तिसरा द्विगु तत्पुरुष समास. आता द्विगु समासाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यामधलं एक पूर्वपद म्हणजे पहिलं पद हे असेल ते संख्या विशेषण असेल. हा समास नेहमी एकवचनात असेल, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चय बोधाचा अर्थ होतो. म्हणजे संख्या विशेषण तरी एक, नाहीतर समुच्चय म्हणजे एकत्रित अशा समूहाचा बोध त्या ठिकाणी होतो. त्याला काय म्हणायचं, द्विगु समास असं म्हणता येईल. त्याची व्याख्या काय आहे पहा. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास, द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात. काही उदाहरणं दिलेले आहेत तुमच्या पुस्तकातलेच. षण्मास. षड हा शब्द म्हणजे 6 मासांचा म्हणजे महिना, 6 मासांचा महिना. ग्रंथालय
तुम्ही म्हणाले इथं संख्या विशेषण नाही, मग कसं काय? तिथं समुच्चय बोधक आहे. काय समुच्चय बोधक आहे? ग्रंथ हा शब्द एक नाही, ग्रंथाचे आलय ते ग्रंथालय. महाराष्ट्र समुच्चय आहे, महान असे राष्ट्र महाराष्ट्र. त्रिदल इथं संख्या विशेषण आहे, 3 दलांचा समूह. बालक मंदिर बालकासाठीचे मंदिर, बालकासाठीचे म्हणजे बालक हा शब्द काय झाला? समुच्चयाचा बोध होणारा तो शब्द आहे. नरश्रेष्ठ श्रेष्ठ असा नर, विद्यालय विद्येचे आलय म्हणजे विभक्ती, विभक्ती हा शब्द दिलेला आहे. इथं विद्येचे आलय असा शब्द या ठिकाणी पाहिजे. लक्षात येतंय द्विगु समास. हे शब्द जरी आले तरी तुम्हाला कोणता समास असं उत्तरामध्ये लिहायचं आहे? पहा, तुम्हाला महाराष्ट्र हा शब्द विचारला, इथं महाराष्ट्र शब्द आहे. महाराष्ट्र शब्द विचारल्यानंतर तुम्ही कोणता समास लिहिणार? तत्पुरुष समास. तत्पुरुष समास असं लिहायचं. द्विगु समास तुम्हाला तिथं द्विगु समास आहे, द्विगु तत्पुरुष समास आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र मुख्य शब्द विचारले जाणार आहेत, मुख्यच प्रकार विचारले जाणार आहेत. लक्षात येत आहे? हो. आता हो सर. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास. पहिले आपण 2 अभ्यासले. पहिला अवयवी भाव मुख्य समास, अवयवी भाव, आणि दुसरा कोणता? तत्पुरुष समास. आणि आता तिसरा मुख्य प्रकार द्वंद्व समास. आता इथं द्वंद्व समासामध्ये आपण पाहिलं की, एक मिनिट, हॅलो सर, नमस्कार. हां, यालोय, 12वीचा तास आहे, घेऊन येतो 11 वाजता. हां हां, म्हणूनच आलो नाही, तास संपला की येतो. हां हां, आता इथं द्वंद्व समासामध्ये काय आहे ऐकू येतंय ना सगळ्यांना? हो सर. हो सर. आम्ही बोललेले ऐकू आलं असेल तुम्हाला. पहा, हो सर. दोन्ही शब्द जे आहेत द्वंद्व समासामध्ये, दोन्ही शब्द इथं महत्त्वाचे आहेत. दोन्हीही समान दर्जा यांचा आहे. त्याला आता द्वंद्व समास म्हणायचा. त्याचे उपप्रकार 3 आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास. जरी यातला शब्द विचारला गेला तरी मुख्य परीक्षेमध्ये लिहित असताना द्वंद्व समास असंच लिहायचं. आता इथे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत असं म्हटलेलं आहे. पहा, इथं इतरेतर द्वंद्व समासासाठी अर्थासाठी दोन्ही पदाची अपेक्षा आहे. आता पहा, इथं इतरेतर द्वंद्वमध्ये काय आहे? आणि व शब्द, हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. आता विठी दांडू माहिती असेल तुम्हाला. विठी दांडू, विठी आणि दांडू, आई, पण 10 मिनिटं, आई वडील हा शब्द घेतला. आई वडील, आई आणि वडील, इथं दोघांची अपेक्षा आहे, एकाची अपेक्षा या ठिकाणी नाही. म्हणून इथं लक्षात घ्यायचं की विठी दांडू, विठी आणि दांडू समुच्चय बोधक उभे अनवी अवयव जो आहे तो आणि व हे शब्द त्या ठिकाणी आहेत. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. इथं दोन्ही शब्दापेक्षा एका शब्दाची अपेक्षा असते. म्हणून 2 शब्द कोणत्या शब्दानं जोडायचं आहे पहा. किंवा, अथवा, वा हे विकल्प बोधक उभे अनवी अवयव. दोन्हीपैकी कुठली तरच एक गोष्ट खरी असते. दोन्ही गोष्टी खऱ्या नसतात किंवा दोन्ही गोष्टी खोट्या नसतात.
एक खरी आणि एक ऑप्शनल, ज्याला आपण विकल्प म्हणतो, ज्याला ऑप्शनल आपण नेमतो, तो शब्द त्या ठिकाणी आहे. आता खरं खोटं काहीतरी असेल असं म्हणतो बा आपण. खरं तरी असेल किंवा एक खोटं तरी असेल, म्हणजे खरे किंवा खोटे. आता शाळेमध्ये तुम्हाला समजा काहीतरी झालं, कॉलेजमध्ये शाळेमध्ये, की तुमच्या आईवडिलांना बोलवून आणा. आई किंवा वडिलांना, आई म्हणजे दोघांपैकी एकाला आणलं तरी चालतं. किंवा हा शब्द, किंवा अथवा वा, दोन्ही शब्दापैकी एकाची अपेक्षा असते, तेव्हा या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होतो. तिसरा शब्द जो आहे, समाहार द्वंद्व समासाचा जो प्रकार आहे, त्या तिथं अपेक्षा वेगळी आहे, या दोघांपेक्षा वेगळे आहे. तिथे तशा जातीच्या, तशा पदार्थाच्या वस्तूंचा उपयोग त्या ठिकाणी होतो. ते एकच नाही. आता उदाहरणं, अंथरूण पांघरूण. आता अंथरूण पांघरूण किंवा भाजीपाला असं आपण म्हणतो. भाजीपाला म्हटल्यानंतर भाजी आणि पाला, याला भाजी कुठलं नाव आहे का? आपण भाजी म्हटल्यानंतर मेथीची भाजी, शेपूची भाजी वगैरे असं म्हणतो. भाजीपाला आणायला जायचं आहे, मग त्याच्याबरोबर अपेक्षा काय? मार्केटमधली सगळीच भाजी. म्हणजे आता इथं अंथरूण पांघरून दिलेलं आहे, अंतरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू. आता अंथरूण पांघरून म्हटल्यानंतर फक्त एक सतरंजी, एक चादरच अपेक्षा काय? त्याच्यात गादी पण आली, त्यात उसवशी पण आली, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. त्याच जातीच्या इतर पदार्थांचा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणायचं. द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य सगळ्यांना लक्षात आलं? दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचं. द्वंद्व समास लक्षासाठी तुम्ही काय काय लक्षात ठेवा? आणि, व, किंवा, अथवा, वा, किंवा त्याच जातीचे जे शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला द्वंद्व समास सहज कळेल. लक्षात आला? हो सर. हो सर. आता शेवटचा प्रकार आहे बहुव्रीही समास. इथं काय म्हटलेलं आहे? ह्या दोन्ही शब्दापासून तिसरा शब्द तयार होतो, त्याला त्या ठिकाणी बहुव्रीही समास असं म्हणायचं. इथं एका शब्दाची अपेक्षा नाही किंवा दुसऱ्या शब्दाची अपेक्षा नाही, तर तिसऱ्याच शब्दाची, त्या दोन्ही शब्दावरून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हणता येतं. याला उपप्रकार नाहीत. पहिल्या अवयवी भावलाही उपप्रकार नाहीत आणि बहुव्रीहीला देखील उपप्रकार नाहीत. इथं दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाची अपेक्षा या ठिकाणी आहे, तेव्हा बहुव्रीही समास होतो. आता विग्रह करताना मधले शब्द जे आहेत ते गाळलेले त्या ठिकाणी असतातच. विग्रह करताना आपण शब्द ॲड करतो, बाकीच्या वेळेस ते शब्द त्या ठिकाणी दिसतात का? दिसत नाहीत. आता इथे शब्द दिलेले आहेत पहा. निष्कलंक, नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती. आता निष्कलंक, ज्याला कलंक नाही, जो वाईट वागत नाही, ती व्यक्ती. अपेक्षा काय? कुठला तरी एक व्यक्ती आपल्यासमोर येतो. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. आता नीलकंठ एखाद्याचं नाव असू शकतं, पण नीलकंठ याचा अर्थ आपण काय घेतो? शंकराला उद्देशून त्या ठिकाणी आपण म्हणतो. पहा, सामासिक व्याख्या याची काय दिलेली आहे? सामासिक शब्दातील, लक्षात येते का? पहा, सामासिक, एक मिनिट, सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्या एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, तेव्हा बहुव्रीही समास होतो. म्हणजे इथं अपेक्षा काय आहे? तिसऱ्याच पदाची या ठिकाणी अपेक्षा आहे. तिथं कोणता समास होतो? बहुव्रीही समास होतो.
इथं शंकराचं निष्कलंक या शब्दाचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही आणखी त्या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला खाली टेस्टची लिंक दिलेली आहे, पहा दिसते का तुम्हाला टेस्टची लिंक? हो सर. हां, ते तुम्ही टाईप करा. तुम्हाला त्याला क्लिक करता येणार नाही, त्याला टाईप करावं लागेल. टाईप करून त्या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे काल तुम्ही दिसत नाही म्हणत होता म्हणून मी असं ह्याच ठिकाणी घेतलं की हे टाईप करून घ्या. तुम्ही टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या क्लिक केलात गुगलवरती हे शब्द HPPS वगैरे हे सगळं टाईप करायचं आणि त्याला क्लिक करायचं. तुम्हाला या समासाची लिंक भेटेल, ती टेस्ट भेटेल, त्याच्यामध्ये केलेला बदल. आता याच्यामध्ये तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही त्या संदर्भात विचारू शकता. कोणाला काही कळालं नसेल कुठला प्रकार तर तुम्ही विचारू शकता.